बाबांचा जन्म 3 एप्रिल 1921 ला नागपूरमध्ये एक साधारणसा परिवारामध्ये बाबाचा जन्म झाला आणि परिवार खूप गरिबीचा असल्यामुळे बाबांची शिक्षण, बाबाचा जो शिक्षण आहे फक्त वर्ग 4 पर्यंत बाबाचा शिक्षण झाला आणि परिस्थिती खूप खालावली असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये जो विणकरीचा काम होता, कपडे विणकरीचा काम होता, त्या विणकरीच्या कामामध्ये बाबा मदत करू लागले. बाबाची वय वाढत गेली. त्यांचा एक पुराणा घर होता, त्या घरा शेजारी खूप भांडण व्हायचे आणि त्यांनी विचार केला त्यांच्या परिवारांनी की आपण दुसरा घर घेतलं पाहिजे. आणि टिमकी या ठिकाणी एक 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 घर होता झुमके सावकार म्हणून यांच्या, पण त्या घरामध्ये एक मुसलमान पायरीवर पाय देताना मरण पावलेला होता आणि त्या घरामध्ये सतत होता. पण बाबांचा परिवार जो होता तो गुरुमार्गी होता. गुरुमार्गी असल्यामुळे त्यांच्या परिवाराने विचार केला की आपण होम हवन करून आपल्या त्या घराला शुद्ध करून आपण त्या घरामध्ये ग्रह प्रवेश करू. आणि त्याने निश्चय केला आणि तो घर घेतला. तेव्हा मानते की बाबा जुमरेची वय जवळपास 12 वर्षाची होती आणि तो घर घेतला आणि तेव्हापासून बाबांच्या परिवारामध्ये भूताडकीचा खेळ सुरू झाला. आणि असं करता करता बाबाची वय वाढत गेली. बाबाच्या लग्न वयाच्या 17व्या वर्षी लग्न झाला. मातोश्री वाराणसी आई त्यांच्या जीवनामध्ये आली आणि या भूतबाधाच्या चक्करमध्ये त्यांच्या 2 अपत्य भगवंतामध्ये विलीन झाली. शिटी वाचताना त्यांच्या घरचे जीव जात होते. अशी मोठी भूताडकी त्यांच्या घरामध्ये होती. पण भगवंताला बाबाच्या हातून असे काहीतरी कार्य घडवायचे होते म्हणून बाबाला बचपनापासून हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. बाबा जेव्हा शाळेतून घरी यायचे तेव्हा त्यांच्या घराच्या दाराच्या फटीतून एक त्यांना भुरसट रंगाची एक व्यक्ती दिसायची आणि त्या व्यक्तीचा एक मोठा विशाल एकच डोळा दिसायचा आणि त्या डोळ्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड दिसायचा. तेव्हापासून बाबा समोर वाढत गेले आणि बाबाची वय जेव्हा 24-25 वर्षाची झाली तेव्हा एकदा बाबाचे लहान भाऊ मारुतराव आतमध्ये झोपले होते आणि बाबा बाहेर होते. ते उठून बसले आणि त्यांना आभास झाला की माझा कोणतरी पाय खिचला. तेव्हा बाबा उठून बसला आणि बाबा आतमध्ये गेले, तू कसा का बसलायस? तेव्हा त्याने सांगितलं की माझा कोणतरी पाय हलवला. तेव्हा बाबांनी म्हटलं की मी तर बाहेर बसलाय, कोणीच आलं नाही. तेव्हा बाबा तिथूनच बाबा कुठेतरी भाग पाहण्याकरता, पोथी पुराण पाहण्याकरता बाबा घरातून निघतच होते. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या घरासमोर आले आणि त्याने बाबाला विचारलं की तुम्ही कुठे चालल्या? बाबांनी पूर्ण आपली सांगितली त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीनं म्हटलं की माझ्याजवळ एक मंत्र आहे, जर या मंत्राचा तुम्ही जाप करता तर तुमच्या घरची दुःख दूर होऊ शकतात आणि तुम्ही अनेक लोकांचे दुःख दूर करू शकता. साध्य झाली तर आपले दुःख दूर करू शकता आणि असाध्य झाली तर काही होऊ शकते. तेव्हा बाबांनी तो प्रश्न घेऊन आपल्या परिवारामध्ये ठेवला. हा एक व्यक्ती आमच्या जवळ आले आणि तो मंत्र आहे, बाबा हनुमानचा मंत्र आहे, या मंत्राचा कोण जाप करू शकतो? आपल्या बाबांनी आपल्या 5 भावामध्ये एक बैठक नियोजन केला आणि त्या बैठकीमध्ये शब्द ठेवला, कोण कोणासाठी मरते, एक मन आहे का, आणि कोण कोणासाठी मरते, कोणी तयार झाले नाही. तेव्हा मानते की बाबा जुमलेजी म्हटलं ठीक आहे, एक भाऊ मेला म्हणून समजून चला, पण माझी पत्नी आणि एक मुलगा आहे, माझा कमी जास्त झाल्यावर मला मुलाचा आणि पत्नीचा सांभाळ तुम्ही कराल. बाबांनी म्हटलं ठीक आहे. बाबांनी तेव्हापासून विधीला सुरुवात केली. सन 1945 पासून नोव्हेंबर महिन्यापासून बाबांनी विधीला सुरुवात केली. बाबांनी 46 मध्ये अगोदर हनुमानीची प्राप्ती केली, तात्पुरतं समाधान मिळाला. तर या दैवी शक्तीला प्राप्त करण्याकरिता बाबांना कमीत कमी 3 वर्ष लागून गेले. तेव्हापासून एक रंगारी समाजाची बाई, त्या बाईच्या माध्यमातून त्या भगवंताला काहीतरी घडवायचं होतं, बाबाच्या समोर काहीतरी आणायचं होतं, म्हणून त्या बाई
बाबाच्या निवासस्थानी आली आणि तिच्यामध्ये एवढी भूत शैतान होती की ती आपल्या गालाचा मांस आपणच खायची, एवढी मोठा तिच्या दुःख होते. तिच्यासाठी बाबांनी एक दिवस तर सकाळपासून सायंकाळपर्यंत तिच्यावर फूक मारायचे. ते बाई जात होती येत होती. तेव्हा भगवान बाबांनी भगवंताजवळ शब्द ठेवला, हे भगवान बाबा हनुमान जी, ऐसी संसार में कोई सी शक्ति है इस शैतान को एक पल में नष्ट कर सके. तेव्हा भगवान बाबा हनुमान जी ने मानते की बाबा जुमलेजीला सांगितलं की वो निराकार शक्ति है, उसको प्राप्त करने के लिए आपको 5 दिन की हवन कार्य करना पड़ेगा. आणि बाबांनी दुसऱ्या दिवसापासून 5 दिवसाच्या हवन कार्य सुरुवात केला आणि 25/8/1948 मध्ये एका भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर महानतेगी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना करून सन 1966 पासून मानव जागृतीसाठी चर्चा बैठक नियोजन केला. आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून मानव जागृतीचे कार्य, सेवक संमेलनाच्या माध्यमातून, मासिक चर्चा बैठकीच्या माध्यमातून, नवे हवन कार्याच्या माध्यमातून, पंधरवाडी चर्चा बैठक, त्रिमासिक चर्चा बैठक या माध्यमातून मानव जागृतीचे कार्य मंडळाच्या माध्यमातून आम्हा सर्व सेवकांना त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि हा तोच उद्देश आहे. बाबांनी जे कार्य केला मानव जागृतीचे, आज आम्ही सुख झालो. आमच्या माध्यमातून जो ह्या माईकच्या माध्यमातून जिथपर्यंत आवाज जात आहे, असे किती असे लोक या ठिकाणी अंधश्रद्धेमध्ये फसले आहेत, कोणी वाईट विचारामध्ये फसले आहेत, कोणी वाईट व्यसनामध्ये फसले आहेत. त्यांच्यापर्यंत हा जो माईकचा जो आवाज जात आहे, इथे खूप अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. त्या अनुभवाच्या माध्यमातून ते जागतील आणि ते सुद्धा मार्गात येतील आणि आपला परिवार सुखमय करतील. हाच विचाराने मानते की बाबा जुमदेवजींनी या चर्चा बैठकीचं नियोजन करून आज तेच कार्य परिसराच्या मंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शक आणि सर्व सेवक सेविका आहे एकत्र येऊन हा एवढा मोठा कार्यक्रम दर महिन्याला आम्ही लेबला परिसराच्या माध्यमातून घेत असतो. आणि हाच उद्देश बाबांचा आहे आणि ह्याच उद्देशानुसार हा कार्यक्रम होत आहे. वेळ खूप झालेला आहे आणि मंचावर आम्हाला खूप छान अनुभव मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो. सर्वांना माझा नमस्कार जी.